जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज दुसऱ्या अध्यायाच्या 52 आणि 53वा श्लोक त्यांचा मूळ संस्कृत अर्थ आणि सविस्तर मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत. श्लोक 52. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यक्ती तितरिष्यसि यदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. शरीराविषयी अहंता आणि ममता करणे, तसेच शरीरामध्ये माता पिता भाऊ भावजय स्त्री पुरुष स्त्री पुत्र वस्तू पदार्थ इत्यादी ममता मोह आहे. कारण शरीरातिक अहंता ममता नाहीच केवळ पण मानलेली आहे. अनुकूल पदार्थ वस्तू व्यक्ती घटना इत्यादी प्राप्त झाल्यावर प्रसन्न होणे आणि प्रतिकूल पदार्थ वस्तू व्यक्ती प्राप्त झाल्यास उद्विग्न होणे हा माणसाचा स्वभाव आहे. संसारात परिवारात विषमता पक्षपात मात्सर्य इत्यादी विकार होणे हे सर्वस्व कलील अर्थात दलदल चिखल आहे. मोहरूपी चिखलात बुद्धी फसते तेव्हा मनुष्य किम कर्तव्यमूढ होतो. मग त्याला काही सुचत नाही. हा स्वचेतनातून सुद्धा शरीराधी जड पदार्थ अहंता ममता करून त्यांच्याशी आपला संबंध मानतो. परंतु वास्तविक तो ज्या ज्या वस्तूशी संबंध जोडतो त्या वस्तू त्याच्यासोबत सदा राहू शकत नाहीत. हा देखील त्याच्यासोबत सदा राहू शकत नाही म्हणून. परंतु मोहामुळे त्याचे याकडे लक्ष जात नाही आणि या उलट हा अनेक प्रकारचे नवनवीन संबंध जोडून संसारात अधिकाधिक फसला जातो. तसे एखादा वाटसरू आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी रस्त्यात मुक्कामा करून खेळण्यास मोहविषयी आपला वेळ खर्च करतो. तसेच मनुष्य येथील नाशवान पदार्थांचा संग्रह करण्यात आणि त्यापासून सुख भोगून घेण्यास तसेच व्यक्ती परिवार इत्यादी ममता करून त्यांच्याकडून सुख घेत बसतो. हेच त्याच्या बुद्धीचे मोहरूपी चिखलात फसणे आहे. आम्हाला शरीराची अहंता ममता करून तसेच परिवारात ममता करून तेथे थोडेच बसून राहायचे आहे. त्यांच्यात फसून आपल्या वास्तविक उन्नती कल्याणापासून थोडे वंचित राहायचे आहे. आम्हाला तर त्यांच्यात न फसता आपले कल्याण करणे आहे असा दृढ निश्चय होणे हेच बुद्धीचे मोहरूपी चिखलातून बाहेर पडणे आहे. कारण असा दृढ निश्चय झाल्यास बुद्धी संसाराच्या संबंधांना चिकटणार नाही आणि अडकून राहणार नाही. मोहरूपी चिखलातून बाहेर निघण्याचे 2 उपाय आहेत, विवेक आणि सेवा. विवेक अत्यंत तीक्ष्ण असेल तर तो असत विषयापासून अरुची करून देतो. दुसऱ्याची सेवा करण्याविषयी मनात आले, दुसऱ्यांच्या सुख पोहोचण्याविषयी अंतःकरणात चटका लागला तर मग आपल्या सुखाचा आरामाचा त्याग करण्याची शक्ती निर्माण होते. दुसऱ्यांना सुख पोचवण्यात भाव जितका तीव्र असेल तितकाच सुखाच्या इच्छेचा त्याग होईल. जसे शिष्याची गुरुसाठी, पुत्राची आई वडिलांसाठी, नोकराची मालकाविषयी सुख मिळवून देण्याची इच्छा झाली तर त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सहजच सुगमतेने नाहीशी होते. तसेच कर्मयोगाचा केवळ संसाराची सेवा करण्याचा भाव होतो तेव्हा त्याची आपल्या स्वतःच्या सुखभोगाची इच्छा आपोआप नाहीशी होते. विवेक विचाराद्वारे आपले भोगेच्छेला नाहीसे करण्यात थोडे कठीण जाते. कारण की जर विचार अत्यंत दृढ नसतील तर विवेक जोपर्यंत भोग शरीर समोर येत नाही तोपर्यंतच काम करतो. जर भोग समोर उभे राहिले तर त्या
वेळी बहुतांशी साधक त्यांना पाहून विचलित होतात, परंतु त्यांच्यात सेवाभाव आहे, ज्यांच्यात सेवाभाव आहे, त्यांच्यासमोर उत्तमातील उत्तम भोग प्राप्त झाले तरी तो त्या भोगांना दुसऱ्यांच्या सेवेत मध्ये लावून देतो. म्हणून त्याची आपल्या सुख आरामाची इच्छा सुगमतेने नाहीशी होते. म्हणून भगवंतांनी सांख्ययोगापेक्षा कर्मयोगाला श्रेष्ठ, सुगम तसे शीघ्र सिद्धी देणारा म्हटले आहे. तदागन्तस्य निर्वेदं श्रोतस्य मनुष्याने जितका प्रकारचे भोग ऐकलेले आहेत, भोगलेले आहेत, चांगल्या तऱ्हेने अनुभवले आहेत, ते सर्व भोग तेथे श्रुतस्य पदाच्या अंतर्गत आहेत. स्वर्गलोक, ब्रह्मलोक इत्यादी जे जितके भोग ऐकले जाऊ शकतात ते सर्व भोग श्रोतवस्य पदाच्या अंतर्गत आहेत. तेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल, तेव्हा बुद्धी तीव्र विवेक जागृत होईल. संसार क्षणाक्षणाला बदलत आहे आणि मी तोच राहतो, म्हणून संसारापासून मला शांती कशी मिळू शकेल असा अभाव कसा नाहीसा होईल. तेव्हा श्रुत आणि श्रोतव्य जेवढे विषय आहेत त्या सर्वांविषयी आपोआप वैराग्य निर्माण होईल. हे ते भगवंतांनी श्रुत ऐवजी भुक्त आणि श्रोतव्य ऐवजी भोक्तव्य म्हणायला पाहिजे होते, परंतु असे न करता त्याचे तात्पर्य संसारातील ज्या परोक्ष अपरोक्ष विषयांचे आकर्षण होते ते ऐकल्यानेच होते. म्हणून या ऐकणेच मुख्य आहे. संसारापासून विषयापासून निवृत्त होण्यासाठी जे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचे वर्णन केले गेले आहे तेथे देखील श्रवणालाच प्राधान्य दिले आहे. तात्पर्य संसारात अथवा पर आत्म्यास ओढ लागल्यास श्रवण हेच मुख्य आहे. येथे यदा आणि तदा म्हणण्याचे तात्पर्य श्रुत आणि श्रोतव्य विषयापासून एवढ्या वर्षात, एवढ्या महिन्यात, एवढ्या दिवसात वैराग्य होईल अशा काही नियम नाही. उलट ज्या क्षणाला बुद्धी मोहरूपी चिखलातून बाहेर पडेल त्याच क्षणी श्रुत आणि श्रोतव्य विषयापासून, भोगापासून वैराग्य निर्माण होईल. वेळ लागण्याचे कारण नाही. श्लोक 53. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. अर्जुनाच्या मनात धर्मसंकट निर्माण झाले आहे की आपल्या गुरुजनांचा, आपल्या कुटुंबाचा नाश करणेही उचित नाही आणि आपल्या शास्त्रधर्माचा त्याग करणेही उचित नाही. एकीकडून कुटुंबाची रक्षा होईल आणि एकीकडून शास्त्रधर्माचे पालन होईल. यात जर कुटुंबाची रक्षा करू तर युद्ध होणार नाही आणि युद्ध करू तर कुटुंबाची रक्षा होणार नाही. या दोन्ही गोष्टीविषयी अर्जुनापुढे धर्मसंकट उभे राहिले आहे, ज्यामुळे त्याच्या बुद्धी विचलित होत आहे. म्हणून भगवान शास्त्रीय मतभेदाविषयी, बुद्धीला निश्चल परमात्माविषयी, बुद्धीला अचल करण्याविषयी प्रेरणा देत आहे. प्रथम तर साधकामध्ये याविषयी संदेह असतो की सांसारिक व्यवहार नीटनेटका करावा की परमात्मे करून घ्यावी. मग त्याचा निर्णय असा होतो की मला तर केवळ संसाराची सेवा करायची आहे आणि संसारापासून काहीही घ्यायचे नाही. असा निर्णय घेताच साधकाची भोगापासून परती होणे सुरू होते, वैराग्य होऊ लागते. असे झाल्यावर जेव्हा साधक परमात्मेकडे वाटचाल करतो तेव्हा त्याच्या पुढे साध्य आणि साधनाविषयी अनेक प्रकारचे शास्त्रीय मतभेद उभे राहतात. असे झाले असता माझे साध्य कोणते आहे आणि कोणत्या साधन पद्धतीचा अवलंब करावा या विषयी निर्णय घेणे अत्यंत कठीण आहे होऊन जाते. परंतु जेव्हा साधक सत्संग करतो तेव्हा तो आपली आवड, श्रद्धा, विश्वास आणि योग्यता यांचा निर्णय घेतो किंवा निर्णय घेण्यास असमर्थ ठरला तर भगवंताला शरण जाऊन आर्तस्वरात प्रार्थना करतो. तेव्हा भगवत कृपेचे त्याचे बुद्धी निश्चल होते.
दुसरी गोष्ट, संपूर्ण शास्त्र, संप्रदाय इत्यादी, जीव, संसार आणि परमात्मा या तिन्हीचेच वेगळ्या रूपाने वर्णन केले गेले आहे. या विषयात विचार केला तर जीवाचे स्वरूप कसेही असो, जीव आहे आणि या सर्व एकमत आहे. संसाराचे स्वरूप कसे असो, पण संसाराचा सोडण्याचा परमात्म्याचे स्वरूप कसेही असो, परंतु त्याला प्राप्त करायचे आहे याविषयी एकमत आहेत. असा निर्णय घेतल्यावर साधकाची बुद्धी निश्चल होते. मला तर केवळ परमात्म्यालाच प्राप्त करायचे आहे असा दृढ निश्चय झाल्यास बुद्धी अचल होते. तेव्हा साधक सुगमतापूर्वक योगाला परमात्म्याशी असलेला नित्य बोधाला प्राप्त होतो. शास्त्रीय निर्णय घेण्यात अथवा आपल्या कल्याणाविषयी निश्चय करण्यात जितकी उणीव राहते तितकीच उशीर लागतो. परंतु या दोन्ही विषयाशी जेव्हा बुद्धी निश्चल आणि अचल होते तेव्हा परमात्म्याशी असलेल्या नित्ययोगाचा अनुभव होतो. संसाराचे संबंध विच्छेद करण्यासाठी बुद्धी निश्चल असावी लागते, ज्याविषयी 6व्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात दुःख संयोग योगनमम पदाने म्हटले गेले आहे. आणि परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी बुद्धी अचल असावी लागते, ज्याविषयी 2ऱ्या अध्यायाच्या 46व्या श्लोकात समत्व योग्यता उच्चते पदांनी म्हटले गेले. इथे तदा योगम वाप्स्यसि या पदात जी योगाची प्राप्ती सांगितली आहे तो योग असा नाही की पूर्वी परमात्म्याशी योग होता त्या योगाला नाहीसे केले म्हणून योग आला, तर असत पदार्थाची अज्ञानाने मानलेल्या संबंधाचे पूर्णपणे वियोग होण्याला योग म्हणतात. अर्थात मनुष्य नित्य व निरंतर वास्तविक स्थिती आहे त्या स्थित होणे हा योग आहे. ही वास्तविक स्थिती अशी विलक्षण आहे की त्यापासून कधी विधी योग होतच नाही आणि शक्यही नाही. त्यात संयोग, योग आणि योग इत्यादी कोणताही शब्द लागू पडत नाही. केवळ असत्याच्या मानलेले संबंधाचे त्यागालाच इथे योग संज्ञा दिली गेली आहे. वास्तविक हा योग नित्य योगाचा वाचक आहे. नित्ययोगाची अनुभूती कर्माद्वारा केली तर कर्मयोग, विवेक विचारसुद्धा केली तरी ज्ञानयोग आणि प्रेमाच्या द्वारा केली तर भक्तियोग, संसाराच्या लय चिंतनाद्वारा केली तर लययोग आणि प्राणायामाच्या द्वारे केली तर हठयोग आणि या यम नियमादी 8 अंगाने केली तर अष्टांग योग म्हणला जातो. या प्रकारे 53वा श्लोक चा अर्थ इथे संपदायने आज भगवद्गीतेचे 100 श्लोक मूळ श्लोकाने त्याचा अर्थ आपण इथं पूर्ण करीत आहोत. आपले सर्व हे व्हिडिओ पाहण्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. जय श्रीकृष्ण.